पत्रकार समाज विकासाचा खरा घटक आमदार खोसकर। पत्रकार समाज विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतो आणि तो सर्व राजकीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांना समाजातल्या समस्यांविषयी अवगत करत असतो। म्हणूनच आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना समाजाभिमुख कामे करण्यास प्रोत्साहन मिळते, असे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात आयोजित पत्रकार दिनानिमित्त केलं। यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अभिजित बारवकर, प्राचार्य डॉक्टर रकीबे घोटी, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, पांडुरंग शिंदे, संजय खातळे, इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम राठोड, जिल्हा प्रतिनिधी शरद मालुंजकर इत्यादी उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर रकीबे यांनी केलं। तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम राठोड यांनी पत्रकार संघाचे कार्य विशद केले। यानंतर इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सर्वश्री राम शिंदे, किशोर देहाडे, भागीरथ आतकारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी तहसीलदार अभिजित बारवकर, पांडुरंग वारुंगसे, राम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली। सूत्रसंचालन व्ही राठोड यांनी केलं, तर आभार पत्रकार शरद मालुंजकर यांनी व्यक्त केले। यावेळी माजी अध्यक्ष विक्रम पासलकर, गोपाळ शिंदे, राजेंद्र गायकवाड, विजय पगारे, राहुल सुराणा, विजय बारगजे, ॲडव्होकेट मंगेश शिंदे, किसन काजळे, गौरव परदेशी, निलेश काळे, लक्ष्मीकांत शिंदे, विशाल रोकडे, युवराज राजपुरे आदी पत्रकार बांधव आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते। पत्रकार संघाच्या म्हणजे तुम्ही इगतपुरी तालुक्यात मतदारसंघामध्ये छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी सांभाळता। आम्ही तुमच्यातला एक घटक आहोत। आजपर्यंत आमच्या पत्रकार संघाला मी तुम्हाला मागण्याकरता बोलवलेलं नाही। आज तुम्ही आज आमच्या सन्मानार्थी आहात, पण एक खेदाची गोष्ट आहे की कित्येक वर्षापासून छोट्या छोट्या गोष्टींना चा पाठपुरावा करून आपलं कार्य बजावत असणारे पत्रकार मित्र माझे बांधव त्यांना बसण्याकरता जागा नाही आहे। मी घोटी ग्रामपालिकेच्या माध्यमातून सर प्लीज मी घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील सरांना विनंती करतो त्यांनी आसन ठेवावं। इगतपुरी तालुका पत्रकार संघाच्या सगळ्या माझ्या पत्रकार बंधूंना बसण्यासाठी जागा नाहीये। तीच कधीच मी घोटी ग्रामपालिकेकडे मांडली, त्यांनी मोठ्या मनाने मला जागा दिली। त्या जागेवर पत्रकार संघाचं कार्यालय उभारण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये मला निधीचा थोडा मध्यंतरी मी आमदार साहेबांना विनंती केली, त्यांनी मान्य केली, पण निधी अवेलेबल नसल्यामुळे ते थांबलं होतं। ती पूर्तता माझी फक्त केली, माझं छोटंसं घर व्हावं, माझं म्हणजे माझ्या पत्रकार संघाचं, म्हणजे जेणेकरून आमच्या पत्रकार संघ सकाळपासून हा 6वा कार्यक्रम, 4 कार्यक्रम व्हायचे, प्रत्येक ठिकाणी 1-1 तास 1.5 तास लेट व्हायचे। सर्व पत्रकार बंधूंनी क्षमा मागली की इलेक्शन होऊन 1-1.5 महिना झाला, कोणाचे रेशन कार्ड असतील, दाखले असतील, असेल लोक आपल्याला फोन करते आणि तिथं पंचायत समिती, तहसीलदार, नगरपालिका या ठिकाणी लोकांना न्याय न मिळाल्यामुळं थोडंसं मला अग्रेसर होऊन या ठिकाणी आज भूमिका घ्यावी लागली। असो, या ठिकाणी आपले उपस्थित झालेले मुख्याध्यापक रकीबे सर, राठोड साहेब, वारुंगसे साहेब, पांडुमामा, संजू भाऊ आणि सर्व पत्रकार बंधू, खरोखर ज्यांचा सत्कार झाला, राम शिंदेजी, देहाडीजी आणि असे तिघांनी या ठिकाणी अग्रलेखच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम केला आणि आपण सुद्धा करताय। या ठिकाणी बघतोय आपण 10-20 वर्षाचा काळ आणि आजचा काळ, आपण जर या ठिकाणी या राजकीय क्षेत्राला जोड नसाल, कोण कुठे जाईल आणि कोण कुठे राहील काही पत्ता लागणार। जे जे काही जनतेला न्याय मिळवून देता हा तिसरा डोळा, कोणी आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असेल, परंतु आपण आहे म्हणून आज बीड सारख्या ठिकाणी आपण बघत असं सकाळी TV चालू केली तेच
जर त्या ठिकाणी आपण नसतो अनेक काही असं झालं असतं, कान पत्ता लागला नसतं. म्हणून या ठिकाणी खरोखर आपल्याला पण मनापासून शुभेच्छा. चांगलं असो वाईट असो त्याला पुढे नेण्यासाठी, चांगल्या वस्तूला पुढे नेण्यासाठी आपण सगळं हातभार लावता. सामान्य माणसाचं शेवटच्या घटकाचं याच्यावर पुढे अन्याय होतो, त्याला न्याय मिळत नाही. त्याला न्याय देण्यासाठी आपण तिसरा रोळा या ठिकाणी आपण त्याच्याकडे जाऊन आणि त्याला न्याय देता. त्याबद्दल खरोखर आपल्याला किती धन्यवाद दिले तरी त्या ठिकाणी थोडे. काही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहे, परंतु माझी एकच विनंती आहे, येणारा शिरस्ता आहे, या शिरस्ताच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सर्वांच्या जास्तीत जास्त आपल्या तालुक्याचा विकास कसा करून घेता येईल. आम्ही आहेच, परंतु आपण लिखलं नाही, लिहलं नाही तर आम्ही किती ओरलो किती बोललो ते होणार नाही. आपलंच या ठिकाणी कात्र्याने आपला संदेश हा शासनापर्यंत जातो. राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, त्याची दखल घेत आहे. म्हणून आपण येणार आता परत 12 वर्षांनी येणार आहे. त्याच्यात आपल्याला काय काय करता येईल आपल्या इगतपुरीच्या माध्यमातून. दुसरं असं माझी विनंती आहे की इगतपुरी हा तालुका पूर्ण अर्ध्या महाराष्ट्राला दिशा देणारा सांभाळणारा इगतपुरी तालुका आहे. अर्धी मुंबई असेल, मराठवाडा असेल, परंतु आपल्या मुलांना बेरोजगारांना न्याय मिळत नाही. त्याच्यासाठी आपण तुम्ही आणि आम्ही कुठेतरी उतरला पाहिजे आणि आपल्या मुलांना न्याय दिला पाहिजे. तरी काही या ठिकाणी 65% जमीन ही संपादित झाली आणि 35% लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी.